सद्यस्थितीमध्ये देवस्थान येथील कर्मचाऱ्यांचा जो पगार थांबलेला आहे, त्या बाबतीमध्ये आपण लेखाधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडनं संपूर्ण बाबींची आपण तपासणी करून घेतोय आणि त्या तपासणीअंती आपण ज्या कर्मचाऱ्यांचा पगार करणं आवश्यक आहे, त्यांचा पगार करणार आहोत. कोणत्याही पद्धतीने अनावश्यकपणे आपण पगार थांबवलेला नाही. परंतु सदरील कर्मचारी यांच्याबाबत त्यांची सेवा नियमांची निश्चिती नसणे, त्यांच्या पगारांबाबतची निश्चितता नसणे, यामुळे काही अडचणी आम्हाला जाणवत होत्या. परंतु त्या अडचणी दूर करून पगार करण्याची कार्यवाही आमच्या स्तरावर सुरू आहे. या प्रकारे कुठल्याही बाबीच्या विक्रीमध्ये अथवा निर्मितीमध्ये काही घट झाल्याची बाब आमच्या निदर्शनास आलेली नाहीये. बर्फी प्रसाद विक्री ही भाविकांच्या संख्येवर, त्यांनी खरेदी केलेल्या बाबीवर अवलंबून असते. परंतु त्याच्या निर्मितीमध्ये आणि इतर बाबींमध्ये सध्या तरी आम्हाला कुठलीही अडचण जाणवलेली नाही. सद्यस्थितीमध्ये प्रसादालय जे आहे ते सप्टेंबर पूर्वीपासूनच बंद आहे. त्यामध्ये सुरुवातीला दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आलेली होती, ती पूर्ण करण्यात आलेली आहे. सोबतच प्रसादालयासाठी आवश्यक जे काही साहित्य आहे, त्या साहित्यांची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. पूर्वीच्या काळामध्ये निश्चित अशी खरेदी प्रक्रिया नसल्यामुळे आम्हाला साहित्य खरेदी करताना काही अडचणी जाणवलेल्या होत्या. त्या लवकरच दूर होणार आहेत आणि प्रसादालय सुरू होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.